मी आता आपणाला डिस्क प्रोफाईल याच्याबद्दल बोलणार आहे। डिस्क प्रोफाईलचा शोध डॉक्टर विल्यम मॉर्स्टन हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी लावला। त्यांनी हजारो लोकांच्या स्वभावाचा व पर्सनॅलिटीचा अभ्यास करून याचा शोध लावला। त्यांच्या म्हणण्यानुसार जगामध्ये 4 प्रकारच्या पर्सनॅलिटीज आहेत। डी म्हणजे डॉमिनंट, आय म्हणजे इन्फ्लुएन्शियल, एस म्हणजे स्टेडी आणि सी म्हणजे कंप्लायंट। ह्या डिस्क प्रोफाईलचा वापर वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या हायर अथॉरिटीज रिक्रूट करण्यासाठी वापरतात, जसं की सेल्स, HR, मॅनेजमेंट, मार्केटिंग ह्याची जी पदं भरली जातात त्याच्यासाठी हा डिस्क प्रोफाईलचा खूप मोठं योगदान आहे। तर हे डिस्क प्रोफाईल नेमकं काय, तर यांच्या म्हणण्यानुसार की जगामध्ये ह्या 4 पर्सनॅलिटी असतात, त्यापैकी एका व्यक्तीकडं जास्तीत जास्त ह्या 2 पर्सनॅलिटीज येतात, एक तर असते। तर ह्या 2 पर्सनॅलिटी आपल्याकडे येतात कुठून, तर आपले हे दोन्ही अंगठे, आपला हा डाव्या हाताचा अंगठा आहे ती आपली प्रायमरी पर्सनॅलिटी असते आणि उजव्या हाताचा अंगठा आहे ती आपली सेकंडरी पर्सनॅलिटी असते। तर बघा, ह्या दोन्हीही पर्सनॅलिटी जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही हातावर एकच असतील तर ती व्यक्ती सहसा एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही आणि जर ह्या ठसे किंवा ह्या पर्सनॅलिटी जर वेगवेगळ्या असतील तर ही व्यक्ती एका निर्णयावर ठाम राहत नाही। तर जनरली आपण म्हणतो की जो व्यक्ती एखादा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहतो त्यांना आपण डिटरमाइंड किंवा दृढनिश्चयी म्हणतो, पण त्याचा ठाम असण्यापाठीमागं त्याचे फिंगरप्रिंट खूप मोलाची भूमिका बजावत असतात, त्याच्यापासून तो अनभिज्ञ असतो। मग ह्या डिस्क प्रोफाईलचा वापर करून तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी काय आहे व तुम्ही कसे निर्णय घेता, तुमचा स्वभाव काय आहे याच्या संबंधित आपणाला बरीचशी माहिती मिळते। तुम्ही स्वतःचे ठसे बघूनसुद्धा तुम्ही याच्याबद्दल थोडाफार अंदाज लावू शकता।